त्यानंतर ते किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन जे आहे ते घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्ल्यावरती भ्रमंती त्यांच्याकडून केली जाणार, म्हणजे किल्ल्याची पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। इतिहास जो आहे तो कदाचित पुन्हा एकदा उजळण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून होणार आहे। आज शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी जी आहे ती सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा जो आहे तो खरं तर किल्ले रायगडावरती होतोय। मात्र पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे पुन्हा एकदा जागर करण्याचा प्रयत्न जो आहे तो कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातोय। किल्ले रायगडावरती अभिवादन सभा जी आहे ती सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून काय गौरवोद्गार काढले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपण पाहतोय की अजितदादा बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत आपण पाहतोय की हे तिघेही दोन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते एकत्रितच प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। एकत्रितच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांचा प्रवास झाला। त्यामुळे तिघे जणांचा हा गाडीतनं एकत्रित झालेला प्रवास, त्यामुळे राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरती काय चर्चा झाली आहे का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतो की सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते रोपवेच्या परिसरामधून बाहेर आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार जे आहेत ते एकत्रितच आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळाले। मात्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यातली जी राजकीय परिस्थिती म्हणजे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही। एक म्हणजे नाशिक आणि दुसरं म्हणजे रायगड। ज्या रायगड जिल्ह्यामध्ये खरं तर रायगड किल्ल्यावरती हा कार्यक्रम होतोय। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्या घरी ते स्वतः स्नेहभोजनासाठी जात आहेत। त्यामुळे या दौऱ्यामध्ये खरं तर राजकीय चर्चा काय होते काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते जवळपास 2 ते 2.5 तास हे रायगड किल्ल्यावरतीच असतील। रायगड किल्ल्यावरती त्यांच्याकडून रायगड किल्ल्याची पाहणी जी आहे ती सुद्धा केली जाणार आहे। आपण पाहतोय की सध्या रोपवेच्या परिसरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्यांचा रोपवे जो आहे तो थेट रायगड किल्ल्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल। रायगड किल्ल्यावरती गेल्यानंतर त्यांच्याकडून समाधी स्थळाचं दर्शन जे आहे ते सुद्धा घेतलं जाणार आहे। मात्र या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भरत गोगावले असतील, त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आपण पाहतोय की हे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की अजितदादा पवार पुन्हा एकदा प्रदीप आपण पाहतोय या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्यावेळी इथे रायगडमध्ये दाखल झाले त्यावेळी सुनील तटकरे आणि त्यांच्या इतर नेत्यांकडून अमित शहांचं स्वागत करण्यात आलं, अधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर अमित शहा इथे रायगडाच्या प्रवेशद्वारात जात असतानाची दृश्य आपण पाहतोय। त्यानंतर आता रोपवेनं किल्ले रायगडावर अमित शहा दाखल झालेले आहेत आणि काहीच क्षणात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहेत। पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल। आपण पाहतोय शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अमित शहांचा हा दौरा आहे आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं किल्ले रायगडावर खरं तर या निमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी महायुतीचे सुद्धा बरेच नेते उपस्थित आहेत। त्यामध्ये उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यासह मुरलीधर मोहोळ, सुनील तटकरे, आदिती तटकरे यासह आशिष शेलार, प्रवीण दरेकर इतर महत्त्वाचे नेते इथे आहेत। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला आहेत। या रायगड किल्ल्यावरच्या कार्यक्रमानंतर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। अमित शहा आता रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत तर दुसऱ्या दृश्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी, नमन करण्यासाठी अमित शहा आता इथे थोड्याच काही क्षणामध्ये येतील। आपण ही मूर्ती पाहू शकतोय छत्रपती शिवरायांची, अतिशय सुंदर अशी सजावट या मूर्तीला करण्यात आलेली आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी तिथीनुसार पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्त अमित शहांचा हा रायगड दौरा आज महत्त्वाचा मानला जातोय। या कार्यक्रमाला अमित शहा आज भेट देत आहेत। पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अमित शहा शिवरायांना नमन करतील। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत। आपण पाहतोय तर राजदरबार, शिवप्रतिमा पूजन, सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे यांचा सन्मान कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर गडरोहण स्पर्धा, बक्षीस वितरण सोहळा सुद्धा तिथे पार पडेल। त्यानंतर शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण सोहळा तिथे पार पडणार आहे।